मुख्याध्यापक, माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, येत्या 29 जुलै रोजी संपूर्ण जगात जागतिक व्याघ्र दिवस साजरा करण्यात येत आहे. आपला अकोला जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या अतिशय मुबलक साधनसुविधेने आहे आणि त्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या विषयाची माहिती असणं आवश्यक आहे. अकोटचे जंगल आहे, नरनाळा आणि त्या ठिकाणी वाघाचा अधिवास आहे. त्याचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हे आपल्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. वाघांचे मानवाच्या जीवनातील जे स्थान आहे, तसेच पर्यावरणामध्ये त्याचं किती स्थान महत्त्वाचं आहे हे विद्यार्थ्यांना आपल्याकडून सांगितलं गेलं पाहिजे. त्यासाठी वाघ वाचवा ही एक पर्यावरण प्रतिज्ञा प्रत्येकाने 29 जुलैला आपल्या शाळेमध्ये घेणं आवश्यक आहे. वाघ आहे तर जंगल आहे, जंगल आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर जीवन आहे. वाघ वाचवा, जीवन वाचवा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशातील जैवविविधता, वन्यजीव व नैसर्गिक संपदेवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध व विविधतेने नटलेल्या वनराई व वन्यजीवांचा मला अभिमान आहे. माझ्या जीवनात विहिरीचा व कागदाचा वापर काळजीपूर्वक करेल. कारण वीज आणि कागद वाचवला तर जंगल वाचतील. जंगले वाचले वन्यजीवांच्या निवासस्थानाचे संरक्षण होईल व पर्यावरण संवर्धन होण्यास मदतच होईल. मी नैसर्गिक संवर्धनाचा काळजीपूर्वक वापर करून जंगलातील जैवविविधतेतील वाघापासून तर वाघीपर्यंत प्रत्येक घटकांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करेल. तसेच वनांचे व वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या वनरक्षकाचा सन्मान व आदर करेल. मी माझ्या वृक्षवल्ली वन्यजीव सभोवतालच्या जल, मृदा आणि वायू या घटकांना सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवेल आणि त्यांच्या संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात संवेदनशीलतेने वागेल. माझ्या देशातील नैसर्गिक संपदा आणि पर्यावरण यांचे सुसंगत शाश्वत विकास करण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे. या समृद्ध जैवविविधतेचे जतन व वृद्धी